बी ए विभागाच्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 2साठी राज्यशास्त्र पेपर नंबर 2 भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमधील केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसद हा टॉपिक आपण शिकवणार आहोत. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. संसदेत राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा यांचा समावेश होतो. भारतीय घटनेच्या 5व्या भागात प्रकरण नंबर 2 मध्ये कलम 79 ते 122 मध्ये भारतीय संसदेची तरतूद करण्यात आलेली आहे. भारताने द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारलेली आहे. भारताने द्विगृही कायदेमंडळ पद्धती स्वीकारलेली आहे. राज्यसभा हे वरिष्ठ गृह असून लोकसभा हे कनिष्ठ गृह आहे. राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी असतात, तर लोकसभेत जनतेचे प्रतिनिधी असतात. भारतीय संसदीय शासन पद्धतीचे स्वरूप आपल्याला बघावे लागेल. भारताचा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही गृहाचा सदस्य नसतो, परंतु त्याला कायदेविषयक अधिकार दिलेले आहेत. संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणूनच घटनाकारांनी कलम 79 मध्ये म्हटले आहे की संघराज्यासाठी एक संसद असेल आणि राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा यांनी मिळून ती बनलेली असेल. म्हणजेच की संसदेमध्ये या 3 घटकांचा समावेश होतो. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा हे 3 घटक. लोकसभा आणि राज्यसभा ही 2 सभागृहे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भारतीय राजकारणामध्ये संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी मिळून बनलेले आहे. लोकसभेमधून सरकार तयार होतं. ज्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत असतं त्या पक्षाचं सरकार आपल्या देशामध्ये तयार होतं. वर्तमान स्थितीमध्ये लोकसभा या सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे 303 एवढे सभासद निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या देशावरती राज्यकारभार करतं. नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेता म्हणून आणि प्राईम मिनिस्टर म्हणून काम बघत आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग लोकसभा हे सभागृह राज्यसभेपेक्षा महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सर्वप्रथम आपण लोकसभा या सभागृहाचा अभ्यास करूया. लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ गृह आहे. त्याला संसदेचे प्रमुख गृह असे संबोधले जाते. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे ते सभागृह आहे. तर या लोकसभेची रचना काय आहे, म्हणजे कॉम्पोजिशन काय आहे ते थोडक्यात आपण बघूया.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये लोकसभेची सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. लोकसभेत एकूण 545 सदस्य असतात. त्यापैकी 525 सदस्य घटक राज्यातील मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जातात आणि बाकीचे 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. अँग्लो इंडियन जमातींना लोकसभेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर त्यांचे 2 सभासद नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. भारतीय घटनेने अनुसूचित जाती जमातींना लोकसभेत प्रतिनिधित्व देण्यासाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे. लोकसभेतील सदस्यांची निवड गुप्त आणि प्रौढ मतदान पद्धतीने जनतेकडून होत असते. 18 वर्षे वय पूर्ण असणाऱ्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुष नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. सामान्यतः 5 ते 7.5 लाख लोकसंख्येला एक प्रतिनिधी या प्रमाणात देशात लोकसभेचे मतदारसंघ पाडले जातात. दर 10 वर्षांनी जनगणनेनंतर या मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येते. परंतु 1976 साली 42वी घटना दुरुस्ती होऊन त्यानुसार 1971ची जनगणना विचारात घेऊन इसवी सन 2000 पर्यंत लोकसभेसाठी मतदारसंघ आणि प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले. 2001 साली ही मुदत 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशात 545 एक प्रतिनिधी मतदारसंघ निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून कितीही उमेदवार निवडणूक लढवित असले तरी एकच प्रतिनिधी निवडला जातो. प्रत्येक मतदाराला एकच मत देण्याचा अधिकार असतो. सर्वात जास्त मते मिळवणारा उमेदवार प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. लोकसभेत आणि राज्यसभेत किती प्रतिनिधी प्रत्येक घटक राज्याकडून पाठवले जातात याचा उल्लेख महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ संसदेतील घटक राज्यांचे प्रतिनिधी किती असतात, लोकसभेत किती असतात, राज्यसभेत किती असतात. सर्वप्रथम आपण लोकसभेचा अभ्यास करत आहोत. लोकसभेमध्ये प्रत्येक घटक राज्याचे किती प्रतिनिधी असतात हे या ठिकाणी थोडक्यात बघूया. आंध्र प्रदेश 42, अरुणाचल प्रदेश 2, आसाम 14, बिहार 40, गोवा 2, गुजरात 26, हरियाणा 10, हिमाचल प्रदेश 4, जम्मू काश्मीर 6, कर्नाटक 28, केरळ 20, मध्य प्रदेश 29, महाराष्ट्र 48, मणिपूर 2, मेघालय 2, मिझोराम 1, नागालँड 1, ओरिसा 21, पंजाब 13, राजस्थान 25, सिक्कीम 1, तामिळनाडू 39, त्रिपुरा 2, उत्तर प्रदेश 80, पश्चिम बंगाल 42, उत्तरांचल 5, झारखंड 14 आणि छत्तीसगड 11. असे एकूण 28 घटक राज्यामधून हे प्रतिनिधी निवडले जातात. 525 इतके. आता केंद्रशासित प्रदेशामधून किती निवडले जातात तर अंदमान आणि निकोबारमधून 1, चंदीगडमधून 1, दादरा नगर हवेली 1, दिल्ली 7, दमन आणि दीव 1, लक्षद्वीप 1, पांडिचेरी 1. अशा पद्धतीनं साधारणपणे 20 एवढे सभासद हे केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात आणि अँग्लो इंडियन सदस्य नियुक्त राष्ट्रपतीकडून केले जातात ते 2 असतात. असे एकूण 545 एवढे सभासद लोकसभेमध्ये निवडलेले असतात. तर अशा पद्धतीनं
या 545 सदस्यांची निवड साधारणपणे भारतीय जनतेकडून होते. प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने यांची निवड केली जाते. आता हे जे 545 एवढे सदस्य जे आहेत त्या सदस्यांची पात्रता काय असते निवडून जाण्यासाठी? घटनेने यांच्यासाठी काय पात्रता ठरवून दिलेली आहे हे थोडक्यात या ठिकाणी आपण बघूया. लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला पुढील पात्रता असावी लागते अशी भारतीय राज्यघटनेच्या कलम 84 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. 1. ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचे वय 25 वर्ष पूर्ण असले पाहिजे. संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी तिने पूर्ण केल्या पाहिजेत. राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणारी व्यक्ती अनुसूचित जाती जमातीची सदस्य असली पाहिजे. तिचे नाव संसदीय मतदारसंघाच्या यादीत मतदार म्हणून नोंदवलेले असले पाहिजे. त्याचबरोबर सरकारी नोकर, परकीय, वेडी, दिवाळखोर, भ्रष्टाचारी अशी व्यक्ती निवडणुकीस पात्र ठरणार नाही. अशा पद्धतीनं लोकसभेच्या सदस्यांची पात्रता ही घटनेने ठरवून दिलेली आहे. अलीकडे या पात्रतेमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक निकष नव्याने लावण्यात आलेला आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक लढवत असताना आपल्या संपत्तीचं विवरणपत्र भरायचं असतं आणि ते प्रत्येक सदस्याला भरावं लागतं. म्हणजे ही एक नवीन अट साधारणपणे अलीकडच्या गेल्या 1-2 इलेक्शनमध्ये लोकसभेच्या 16व्या 17व्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हा एक निकष लागू केलेला आहे. अशा पद्धतीनं पात्रता ही निश्चित केलेली आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे लोकसभेचा कार्यकाळ. लोकसभेची मुदत 5 वर्ष असते. 1976 साली 42वी घटनादुरुस्ती होऊन ही मुदत 6 वर्ष करण्यात आली. पुढे 1978 साली 44वी घटनादुरुस्ती होऊन लोकसभेची मुदत पूर्ववत 5 वर्ष करण्यात आली. मुदतीपूर्वी लोकसभा बरखास्त करता येते. 1971 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती व्ही गिरी यांनी 4थी लोकसभा बरखास्त केलेली होती. त्यानंतर 1979 साली पंतप्रधान चरणसिंग चौधरी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी 6वी लोकसभा अवघ्या 29 महिन्यांनी बरखास्त केली होती आणि नवीन मध्यावधी निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 1997 तसेच 1999 साली लोकसभा मुदत संपण्यापूर्वी बरखास्त करण्यात आली होती. राष्ट्रपतीला वाटल्यास विशिष्ट परिस्थितीत लोकसभेची मुदत ते वाढवू शकतात. मात्र या आदेशाला नंतर लोकसभेची मंजुरी घ्यावी लागते. लोकसभेचा कोणताही सदस्य आपल्या पदाचा स्वमर्जीने केव्हाही राजीनामा देऊ शकतो. तसा अर्ज सभापतीकडे द्यावा लागतो. सभापतीची खात्री पटल्यास त्या सदस्याचा राजीनामा स्वीकारला जातो. जर एखादा सदस्य सलग 60 दिवस लोकसभेच्या बैठकींना गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही गृहांचे किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाचे सदस्यत्व स्वीकारता येत नाही. एकावेळी एकाच ग्रहाचे सदस्यत्व स्वीकारता येते. अशा पद्धतीनं साधारणपणे लोकसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, हे लक्षात घ्या. आता याच्यानंतर पुढे महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसभेचे पदाधिकारी. सभापती व उपसभापती यांची तरतूद घटनेच्या 93 ते 97 या कलमात केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनात लोकसभेचे सदस्य त्यांच्यातील एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात.
लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी सभापतीचे पद आवश्यक असते. सभापतीच्या गैरहजेरीत त्याचे काम पाहण्यासाठी उपसभापतीची निवड करण्यात येते. सभापतीचा कार्यकाल हा लोकसभेच्या कार्यकाला एवढाच असतो. सभापती स्वमर्जीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. लोकसभेने सभापतीवर अविश्वास ठराव पास केला तर त्याला पदावरून दूर व्हावे लागते. अर्थात तशा प्रकारची लेखी सूचना 14 दिवस अगोदर लोकसभा या सभागृहाला द्यावी लागते. लोकसभा विसर्जित केल्यानंतर देखील नवीन लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापर्यंत सभापती आपल्या पदावर राहू शकतो. सभापतीच्या गैरहजेरीत उपसभापती काम पाहतो. कोणत्याही कारणाने एकाच वेळी सभापती व उपसभापती यांच्या जागा रिकाम्या झालेल्या असतील तर राष्ट्रपती सभागृहातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक करू शकतो. याशिवाय लोकसभेतील 6 सदस्यांचे एक सभापती मंडळ असते. सभापती व उपसभापती यांच्या गैरहजेरीत या मंडळातील सदस्य क्रमाक्रमाने सभागृहाचे कामकाज चालवतात. सभापतीचे वेतन आणि भत्ते. पूर्वी लोकसभेच्या सभापतीला दरमहा 40,000 रुपये वेतन मिळत होते. सध्या लोकसभेच्या सभापतीला 1,25,000 इतके वेतन मिळते. याशिवाय अतिथी भत्ता, निवास, प्रवास, फोन, निवृत्ती वेतन इत्यादी सवलती त्याला प्राप्त होतात. यानंतर सभापतीचे अधिकार. लोकसभेच्या सभापतीचे पद हे अत्यंत सन्मानाचे आणि जबाबदारीचे मानले जाते. श्री जी.व्ही. मावळणकर, श्री अय्यंगार अशासारख्या विख्यात आणि नामांकित व्यक्तीने हे पद भूषवलेले आहे. लोकसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारून त्याचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्याची महत्त्वाची भूमिका सभापतीला पार पाडावी लागते. त्यामुळेच घटनाकार आणि सभापतीला काही महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. पहिला अधिकार. सभापती सभागृहातील नेत्यांशी विचारविनिमय करून निरनिराळ्या विषयांसाठी चर्चेची वेळ आणि कार्यक्रम निश्चित करतो. राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर चर्चा घडवून आणण्यासाठी वेळ ठरवितो. तो सभागृहात चर्चेला येणाऱ्या विषयांच्या कामकाजाची रूपरेषा ठरवितो. 2. सभागृहात शांतता व शिस्त ठेवण्याचे कार्य सभापतीला करावे लागते. सभागृहातील सर्व सदस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. 3. लोकसभेच्या कोणत्याही सदस्याला सभापतीच्या परवानगीशिवाय सभागृहात भाषण करता येत नाही. 4. लोकसभेच्या कामकाजाला मार्गदर्शन करण्याचे आणि कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य सभापती करीत असतो. सभागृहाची प्रतिष्ठा, दर्जा कायम राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. सभागृहात गोंधळ, असंसदीय भाषा, असभ्य वर्तन याला आळा घालण्याचे काम सभापती करीत असतो. 5. एखादा सदस्य त्याचे आदेश मानित नसेल किंवा सभागृहाचे नियम पाळीत नसेल तर सभापती त्याला सभागृहाबाहेर हाकलून लावू शकतो किंवा काही काळापुरते त्याचे सदस्यत्व रद्द करू शकतो. लोकसभेच्या सदस्यांचे अधिकार, सवलती आणि सन्मान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सभापतीवरच असते. 7. एखादा प्रश्न स्वीकारणे किंवा न स्वीकारणे, स्थगन प्रस्ताव मान्य करणे किंवा अमान्य करणे, एखाद्या सदस्याने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला तर त्यावर निर्णय देणे असे अधिकार सभापतीला दिलेले आहेत. 8. कार्य. विधेयक चर्चेस ठेवणे, चर्चेनंतर मतास टाकणे, सदस्यांच्या मतांचा निर्णय जाहीर करणे असे अधिकार सभापतीला असतात. 9. जेव्हा एखाद्या विधेयकावर दोन्ही बाजूंनी समान मते पडतात तेव्हा सभापती स्वतःचे निर्णायक मत देऊ शकतो. 10. अर्थविधेयक कोणते हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला असतो. अर्थविधेयकासही सर्व विधेयके सभापतीची परवानगी घेऊनच सभागृहात मांडली जातात. 11. राज्यसभा व लोकसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचा अधिकार सभापतीला असतो. 12. गोंधळामुळे किंवा सदस्यांच्या असहकारी वृत्तीमुळे कामकाज चालवणे अशक्य झाले तर सभापती सभागृहाचे कामकाज काही काळाकरिता तहकूब ठेवू शकतो. तसेच सभागृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक जनसंख्या नसेल तर तो गृहाचे कामकाज काही काळ तहकूब ठेवू शकतो. 13. सभापती
प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करू शकतो. तसेच तो नियम समिती, सामान्य उद्देश समिती, कार्यवाही समिती अशा समित्यांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अशा पद्धतीनं सभापतीची कामं ही घटनेने ठरवून दिलेले आहेत. आता गणसंख्या. लोकसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी तिचे एकूण सभासदांच्या 1.5 सदस्य सभागृहात हजर असावे लागतात. लोकसभेत किमान 55 सदस्य हजर असल्याशिवाय कामकाजाला सुरुवात करता येत नाही. संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन भरवले जाते. परंतु लोकसभेच्या दोन्ही अधिवेशनातील विश्रांतीचा काळ हा 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये अशी अट घालण्यात आलेली आहे. याशिवाय राष्ट्रपतीला आवश्यकता वाटल्यास तो लोकसभेचे अधिवेशन केव्हाही बोलावू शकतो. अशा पद्धतीनं लोकसभेची रचना ही आपल्या भारतीय राज्यघटनेने ठरवून दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण लोकसभा या सभागृहाच्या रचनेचा अभ्यास हा केलेला आहे. त्या रचनेमध्ये आपण साधारणपणे लोकसभेची सदस्य संख्या हा एक पॉईंट बघितला. त्यांची निवड कशी होते हा दुसरा पॉईंट बघितला. सदस्यांची पात्रता काय असते हा एक पॉईंट आपण बघितला. त्याच्यानंतर लोकसभेचा कार्यकाल किती असतो हा एक भाग आपण बघितला. आणि लोकसभेचे पदाधिकारी म्हणजे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर, सभापती आणि उपसभापती यांची निवड आणि त्यांची कामं हा एक भाग आपण बघितला. आणि त्याचबरोबर गणसंख्या, लोकसभेची गणसंख्या, कामकाज सुरू करण्यासाठी किती सदस्यांची आवश्यकता असते हा एक भाग आपण बघितला. आणि अशा पद्धतीनं साधारणपणे लोकसभेची रचना हा पहिला भाग जो आहे तो भाग या ठिकाणी संपलेला आहे. आणि याच्या पुढं मग दुसरा भाग जो बघायचा आहे लोकसभेचे अधिकार आणि कार्ये हा दुसरा भाग आहे. तो भाग आपण पुढच्या पिरियडला बघूया. या ठिकाणी आपण थांबूया.